जलगांव जिले के पाचोरा तालुका में राजूरी गांव की जिला परिषद स्कूल में पहली से 5वीं कक्षा के 104 विद्यार्थियों के लिए केवल एक ही शिक्षक उपलब्ध है, जबकि अन्य शिक्षक पद रिक्त है। इससे छात्रों पर दबाव बढ़ गया है और उन्हें अध्ययन पर नकारात्मक असर पड़ने की संभावना है। विद्यार्थी नियमित रूप से स्कूल आते हैं और प्रतियोगी परीक्षाओं में अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, लेकिन शिक्षक की कमी उनके भविष्य के लिए चिंता का विषय बनी हुई है। ग्रामवासी और पालक तत्कालीन अतिरिक्त शिक्षक नियुक्त की मांग कर रहे हैं ताकि विद्यार्थियों का नुकसान ना हो। नमस्कार, माझे नाव खुशी अनिल पवार। इयत्ता 5वी। शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी शाळा राजौरी बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। आमच्या शाळेत पहिले 2 शिक्षक होते। 2 शिक्षकांपैकी एक जणाचे प्रमोशन झालं आणि आता एक शिक्षक आहे। 104 पट आहे संख्या आणि आमच्या शाळेत मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या शाळेत आता 2 शिक्षक पाहिजे। नमस्कार, माझे नाव राजेश्वरी अरुण पाटील। इयत्ता 5वी। शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी शाळा राजौरी बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। आमच्या शाळेमध्ये पहिले 2 शिक्षक होते। त्या एक मॅडम होत्या आणि एक जाधव सर होते। त्यांचं मॅडमांचं प्रमोशन झालं म्हणून मॅडम कुराड या शाळेत गेले, तर सर एकटेच राहिले। म्हणून सरांना खूप लोड येतो। सर एका वर्गात 5 वर्ग घेतात। सरांना मतदानाचं पण काम असतं आणि शिष्यवृत्तीची परीक्षा पण आहे। ते सर 4थीच्या मुलांना मार्गदर्शन पण करतात आणि वार्षिक परीक्षेचं हे पण आहे, म्हणून त्याच्यावर पण मार्गदर्शन करतात। सरांना खूप लोड आहे। आमच्या शाळेत 2 शिक्षक यावेत हीच मागणी करतो। मी रेखा प्रताप पाटील राजौरीहून बोलते। मी शाळेची अध्यक्ष आहे आणि आमच्या शाळेत म्हणजे मुलं खूप हुशार आहेत, पण त्यांना आहे ना शिकवण्यासाठी शिक्षक नाही आहेत। 1 ते 5 वर्ग आहे ते, त्यांच्यासाठी आम्हाला काहीही झालं तरी 2-3 दिवसात आम्हाला शिक्षक पाहिजे म्हणजे पाहिजेत। मी रुपेश पाटील, राजुरी गावातील रहिवासी। ही आमची जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा राजुरी। आमच्या शाळेत जवळपास 104 पट संख्या असून आम्ही ऑक्टोबर 2025 पासून वारंवार पंचायत समिती आणि आमदार साहेबांकडे पाठपुरावा केला आहे आणि तसेच आम्ही जिल्हा परिषद येथे शिक्षणाधिकारी यांच्याजवळही पाठपुरावा केला आहे। तसेच आमच्या शाळेत अतिवृष्टीच्या वेळी भरपूर प्रमाणात नुकसान झालं, त्याचाही पाठपुरावा आम्ही शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याकडे वारंवार केलेला असून अजूनही ऑक्टोबर 2025 पासून आजपर्यंत आमच्या या विषयाकडे जिल्हा शिक्षणाधिकारी असो किंवा पंचायत समितीतील कोणताही अधिकारी असो, कोणीही अजून लक्ष दिले नाही। वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे। आज आमच्या शाळेत 104 पट संख्या असूनसुद्धा एकच शिक्षक असून त्या शिक्षकांवर सर्व कामकाजाचा भर येतो आहे आणि एकट्या जाधव सरांवर पूर्ण कामाचा लोड येत असल्या कारणाने विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि आता विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ येत असून एकट्या सरांना इयत्ता 1ली ते 5वी हे सांभाळणं खूप कठीण जात आहे। तरीही आमची पूर्ण राजुरी गावकऱ्यांची एकच विनंती आहे की आमच्या या महत्त्वाच्या मुद्द्याकडे पंचायत समिती असो किंवा जळगाव जिल्हा परिषद असो यांनी लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर हा मुद्द्याचा मार्गी लावून या मुद्द्याकडे लक्ष द्यावे। धन्यवाद।